नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 24 ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्प अमृत योग. पुष्प नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्प नक्षत्र म्हणजेच गुरुपुष्प अमृत योग म्हटला जातो. या दिवशी नवीन वाहन, मालमत्ता व एखादी जागा खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते व त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करणे याला खूप महत्त्व दिले जाते. या अत्यंत शुभ दिवशी असं म्हटलं जाते की या नक्षत्रात कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा ती तुमच्यासाठी शुभ असते. तसेच ती वस्तू तुम्हाला लाभदायक ठरत असते. तसेच ती वस्तू कधीही मोडण्याची गरज तुम्हाला भासत नाही. त्यामध्ये सतत बरकत होत असते. दर गुरुवारच्या दिवशी येत असतो म्हणून हा दुर्मिळ योग जो आहे तो जुळून आलेला आहे. हा जो योग आहे हा 130 वर्षापासून जुळून आलेला आहे. तसेच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येत असते जर आपण या अत्यंत शुभ दिवशी काही महत्त्वाचे काम जर आपण करायला गेलो तर त्यामध्ये आपली सफलताही मिळत असते. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याबरोबरच जागा घेण्यालाही खूप महत्त्व आहे. म्हणून काही व्यक्ती ही महत्त्वाची कामं देखील या दिवशी करत असतात. त्या कामामध्ये त्यांना यश देखील मिळत असते. तसेच या दिवशी वास्तुशांती, लग्नकार्य, घराची पूजा असेल, कार खरेदी करणे असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे, एखादी कार्य केले जातात. म्हणून हा जो दिवस आहे हा खूप शुभ मानला जातो. या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची एकत्रित पूजा केली जाते. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कर्जाचे डोंगर जे आहे ते कमी होत असते. आणि गुरुवारच्या दिवशी सकाळीच या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. हे पान घरात आणल्याने कुटुंबाची प्रगती होत असते, घरात सुख समृद्धी नांदत असते. कुटुंबामध्ये व नातेसंबंध बिघडलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित होतात. 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये तुमची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होत असते. व त्याच पद्धतीने तुमच्या शेजारील किंवा बाहेर कोणतेही 2 शत्रू असेल तर ते घरात येऊन तुमची माफी मागेल व तुमच्या बाजूने नेहमी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देईल व तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक शत्रूचा नाश होईल. सर्व समस्या दूर होऊन कठीणातील कठीण समस्या दूर होतील. लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न देखील होईल. असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. तर पहा, दिवाळी जो सण आहे हा 12 महिन्यातून एकदा साजरा केला जातो. अमावस्या तिथीच्या दिवशी हा साजरा केला जातो. या दिवशी अमावस्या असते. त्याच पद्धतीने दिवाळीची तयारीची सुरुवात झालेली आहे व दिवाळीचा पहिला सण जो आहे तो म्हणजे गुरुपुष्प अमृत योग आलेला आहे. 135 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. 24 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग तयार होत आहे. या दिवशी सर्वात मोठा शुभ मुहूर्त म्हणजेच गुरुपुष्प अमृत योग तयार होत आहे. पुष्प नक्षत्राची सुरुवात 24 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार सकाळी 11:45 पासून पुष्प नक्षत्र संपणार आहे आणि याची समाप्ती 25 ऑक्टोबर 2024 वार शुक्रवार दुपारी 12:31च्या सुमारास याची समाप्ती होणार आहे. म्हणून या दिवाळीच्या सणामध्ये पहिल्या गुरुपुष्प अमृत योगामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला 12 वाजेपर्यंत किंवा ब्रह्ममुहूर्तावर किंवा 9 ते 8 वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो आहे हा 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील जी साडेसाती आहे ती दूर होत असते. तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये भरपूर काही इच्छा असतात व ते पूर्ण होण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. आपल्या मनातील कोणती इच्छा असेल ही पूर्ण व्हावी व त्यासाठी धडपड देखील करत असतात, भरपूर कष्ट घेत असतात. तर आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यासाठी आपण कष्ट घेत असतो व त्या गोष्टीचं आणि त्या मेहनतीचं फळ देखील आपल्याला कधीकधी मिळत असते तर कधीकधी मिळत नाही. आपल्याला या मेहनतीचं यश मिळणे तेवढेच गरजेचे आहे. आपली इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी आपण 99% खूप प्रयत्न करत असतो. कितीही मेहनत केली तरीही आपल्या कष्टाला व आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ हवी असते. जर आपल्या कुंडलीमध्ये दोष असेल
तर हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही. बरेच वेळा आपण म्हणत असतो, माझ्या नशिबात जे होतं ते मला मिळालं नाही किंवा माझं नशीबच फुटका आहे, हे आपण सारखं म्हणत असतो. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी गुरुपुष्प अमृत योगावर जर आपण हा उपाय केला तर आपल्या कुंडलीमधील ग्रहदोष, शत्रुदोष व त्याचबरोबर साडेसाती आहे किंवा हातात काम घेतलेले आहे ते नक्कीच पूर्ण होत असते. आपल्याला 100% श्रीहरी विष्णूची आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर पहा, जीवनामध्ये ग्रहदोष जास्त वाढलेला आहे किंवा कमकुवत असेल तर हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होत नाही. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी तुम्ही हा जर उपाय केला तर नक्कीच तुमचे सर्व काम हातात घेतलेले आहे ते पूर्ण होत असते व तुमच्याकडून नकळत झालेले पाप जे आहेत ते सुद्धा नष्ट होत असतात. तुम्ही प्रत्येक कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल व त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल. पहा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकतरी शत्रू असतो. तो आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये पुढे जाऊ देत नाही किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला मदत येत असतो किंवा कोणतीही गोष्टीमध्ये आपल्याला नकारात्मकता आणून देत असतो. त्या गोष्टीमुळे, त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात. तुमचं मानसिक संतुलन देखील बिघडत असते. घरामध्ये याच्यामुळे खूप वाद होतात. तुमच्याही कोणत्याही व्यवसायामध्ये, कामामध्ये अडथळे निर्माण होत असेल, म्हणून हा उपाय केल्याने तो शत्रू जो आहे तो तुमच्या जवळ येऊन तुमची माफी मागेल व तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला साथ देईल. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. घरातील गरिबी दूर होईल. हिंदू वास्तुशास्त्रात असे काही झाडे सांगितले गेलेले आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. त्यातील पहिलं झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड. याचं झाडाला उंबराचं झाड असं देखील म्हटलं जाते. साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून 100 वर्ष आयुष्य प्राप्त असणारा ह्या औदुंबराच्या झाडाची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण असा औदुंबराच्या झाडाखाली श्री गुरुदेव दत्त यांनी तपश्चर्या, साधना, जप, तप, ध्यान केले होते. या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जाते. सनातन धर्मात वृक्षाचे महत्त्व खूप सांगितले गेलेले आहेत. आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये तुळशी, पिंपळ व शमी यासारख्या झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराने स्थान दिले गेलेले आहेत. तर या वनस्पतीमध्ये औषधी तसेच देवी गुणधर्म असतात. या झाडापैकी एक झाड आहे उंबराचे झाड. त्यालाच आपण औदुंबर असं सुद्धा म्हणत असतो. विष्णूने नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबराच्या झाडावर बसून केला होता. त्याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्या होत्या व त्यांच्या नखांना विषबाधा झाली होती. त्यामुळे त्यांचे जे नख आहे ते उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेने शमन केले होते. लक्ष्मी मातेने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमाला लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह कमी झाला होता. या झाडांचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. उंबराची झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्या झाडाखाली दिवा लावल्यास तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह, शुक्र व काही ग्रहदोष असेल, शत्रू त्रास असेल तो सुद्धा कमी होत असतो. यासोबतच पैशाच्या संबंधित काही समस्या दूर होत असतात. वास्तविक शुक्र आणि संपत्ती याचा ग्रह मानला गेलेला आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन, ऐश्वर्य याची कधीही कमतरता नसते. पण ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या व तंगी कायम राहते. या झाडांना प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्त होते. म्हणून गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्पामृत योगावर आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायाला विशेष महत्त्व दिले जाते. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सकाळी गंगाजल, गोमूत्र 2 थेंब टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे हा आपल्याला करायचा आहे. तर पहा, अशा शुद्ध वातावरणामध्ये आपण काही उपाय करत असतो. त्या उपायाचं आपल्याला फळ प्राप्त होते. भगवान शिवबरोबरच श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात. आपल्याला फळ जे आहे ते प्राप्त होत असते. सर्वात प्रथम आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पिण्याचे पाणी भरायचे आहे. चिमूटभर काळे तीळ, हळद आणि साखर आपल्याला टाकायची आहे. थोडंसं कच्चं दूध जे आहे ते टाकायचं आहे.
तुपाचा दिवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहेत. अक्षता, कुंकू घ्यायचा आहे. ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे औदुंबराच्या झाडाजवळ. झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला झाडाजवळ सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये काळे तेल आवर्जून टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जे जल किंवा पाणी आणलेलं आहे तर ते पाणी जे आहे ते वृक्षाला अर्पण करायचं आहे, मुळेशी अर्पण करायचं आहे. अर्पण न करता वेळेस श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आपण अखंड तांदूळ आणलेले आहेत, त्यामध्ये कुंकू टाकायचं आहे आणि हे कुंकू जे टाकलेलं आहे तर तांदूळ लाल झाल्यानंतर हे तांदूळ आपल्याला औदुंबराच्या वृक्षाच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. घरात सुख शांती राहण्यासाठी. त्यानंतर दोन्ही हात जोडून औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे, डोकं टेकवायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. आणि त्यानंतर या वृक्षाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. आणि त्यानंतर तोडत असताना आपल्याला माफी मागायची आहे की हे जे पान आहे हे आपण कशासाठी नेत आहात, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नेणार आहोत. हे तुम्हाला या झाडाला बोलायचं आहे की हे पान तोडल्यानंतर हे घरी घेऊन यायचं आहे, हे स्वच्छ धुवायचं आहे. आपल्याला सर्वात प्रथम चंदन जे आहे त्यामध्ये गंगाजल किंवा पाणी टाकायचं आहे, भिजवायचं आहे आणि या चंदनाच्या साहाय्याने या पानावर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. आपली सरकारी नोकरी असेल, भरपूर कर्ज झालेलं असेल किंवा शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल, घरात सुख समृद्धी धनप्राप्ती हवी असेल, कुटुंबाची आणि मुलाची प्रगती होण्यासाठी किंवा कोणतेही शत्रू त्रास कमी होण्यासाठी यातील एकच शब्द जे आहे या पानावर आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर हे जे पान आहे हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा गुरुदेव दत्त यांच्या फोटोजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करून एका प्लेटवर आपल्याला हे पान ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम शम शुक्राय नमः, ओम शम शुक्राय नमः. या मंत्राचा जप आपल्याला 1 वेळा करायचा आहे. 108 वेळा एक जपमाळ करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे पान आहे हे आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी गुरुपुष्प योगावर दिवसभर असं ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे पान आहे हे औदुंबराच्या झाडाजवळ ठेवायचं आहे. माती उकरायची आहे. मुळ्याजवळ आपल्याला हे झाडाचं पान जे आहे ते ठेवायचं आहे. आणि त्यानंतर डोकं टेकवायचं आहे आपली इच्छा व्यक्त करत. असा हा उपाय आपल्याला 21 गुरुवार किंवा 11 गुरुवार करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होईल. तुमच्या मनातील कोणत्याही इच्छा ज्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण होईल. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आवर्जून हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, ज्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात, दुःख दूर होतात. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.